पुण्यातील वाघोलीत आज 68व्या महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार रंगणार आहे। गादी विभागात जय पाटील विरुद्ध हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागात महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख असा अंतिम मुकाबला रंगणार आहे। या दोन्ही गटातील अंतिम विजेते महाराष्ट्र केसरी या किताबासाठी मुख्य कुस्ती खेळतील। रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा, 5 लाख रुपये आणि फॉर्च्युनर गाडी असं बक्षीस दिलं जाईल। या स्पर्धेत प्रथमच 5 महाराष्ट्र केसरी सहभागी झाले होते। त्यापैकी शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील आणि गतविजेता पृथ्वीराज मोहोळ पराभूत झालेत। आता सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर यांना दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब मिळवण्याची संधी आहे। महाराष्ट्र केसरी कॉम्पिटिशन प्रत्येक वर्षी येत राहणार आहे। तर हे मी नेऊ का दुसरं कोणी नेऊ, पण माझी तर इच्छा आहे की आपल्या सर्वांचा आशीर्वादानं ही महाराष्ट्र केसरीची गदा मला भेटावी आणि मी गंगावीस तालमीला परत एकदा ते उत्सवाचा आनंदाचा क्षण द्यावा, आमच्या वस्तादांना ते आनंदाचा क्षण द्यावा। तर सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं ह्याच्याबद्दलच मी धन्यवाद बोलतो सगळ्यांना। खरं तर मी महाराष्ट्र केसरी किताब 2020 सालीच जिंकला आहे, तरी पण तेव्हापासून डबल महाराष्ट्र केसरीसाठी प्रयत्न करतोय। एकदा फायनलपर्यंत पोहोचलो होतो आणि त्यानंतर आता खरं तर काही वेगळ्या प्रमाणात म्हणजे प्रॅक्टिस करून घेतलेली गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी। काही दिवस पंजाबमध्ये होतो सिकंदर कॅरोकोसव यांच्याकडं, थोडी वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस केली। याच्या आधी 2 वर्ष मातीतून लढलो आणि परत एकदा मॅचचा निर्णय घेतला आणि एक उत्तम प्रॅक्टिस करूनच या ठिकाणी उतरलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।